रक्षाबंधनाला बहीणच का भावाकडे राखी बांधायला येते हे तुम्हाला माहिती आहे का? चला मी तुम्हाला सांगते. यावर्षी रक्षाबंधनाचा सण शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्या बदल्यात तो तिला काही पैसे किंवा भेटवस्तू देतो. बहिणी लग्न करून सासरी गेल्या असतील तर रक्षाबंधन जसजसे जवळ येते तसतसे भावंडांमध्ये अनेकदा कोणी राखी बांधण्यासाठी कोणाच्या घरी यावे याबद्दल वाद होतात. जर तुमच्या मनात हा प्रश्न वारंवार उद्भवत असेल की रक्षाबंधनाच्या दिवशी भावाने बहिणीच्या घरी जावे किंवा बहिणीने भावाच्या घरी यावे, तर तुम्हाला याचे उत्तर रक्षाबंधनाच्या कथांमध्ये आणि शास्त्रीय नियमांमध्ये मिळेल. तर शास्त्र आणि दंतकथा याबद्दल काय सांगतात ते तपशीलवार जाणून घेऊया. देवी लक्ष्मी एकदा राजा बलीला राखी बांधायला स्वयं गेली होती. पौराणिक कथेनुसार एकदा राजा बलीने यज्ञ आयोजित केला होता. त्याची परीक्षा घेण्यासाठी विष्णूने वामन अवतार घेतला आणि राजा बलीकडून 3 पकडे जमीन मागितली. वामन अवताराने संपूर्ण पृथ्वी आणि आकाश 2 पायऱ्यांमध्ये मोजले. राजा बलीने विष्णूचे 3रे पाऊल ठेवण्यासाठी डोके पुढे ठेवले. मग तो विष्णूला म्हणाला की भगवान, आता माझ्याकडे काहीच उरले नाही. तुम्ही माझी विनंती स्वीकारा आणि माझ्याबरोबर पाताळात जा. भगवान विष्णूला आपल्या भक्ताचे आज्ञापालन करावे लागले आणि त्याने वैकुंठ सोडले आणि राजा बालीसह पाताळात गेला. जेव्हा देवी लक्ष्मीला हे समजले तेव्हा तिने एका गरीब महिलेचे रूप धारण केले आणि राजा बलीकडे जाऊन त्याला राखी बांधली. यानंतर लक्ष्मीजींनी भेटवस्तूत श्रीहरीची मागणी केली आणि त्यांना आपल्याबरोबर नेले. या कथेत एक बहीण तिच्या भावाच्या घरी त्याला राखी बांधण्यासाठी पोहोचली. इतकेच नाही तर रक्षाबंधनाशी संबंधित आणखी एक कथा देखील तुमचा गोंधळ दूर करू शकते. पौराणिक कथेनुसार महाभारताच्या काळात शिशुपालाच्या हत्येदरम्यान जखमी झालेल्या भगवान कृष्णाच्या करंगईला द्रौपदीने राखी बांधली आणि त्यातून रक्त वाहू लागले. त्यावेळी द्रौपदीने पुढे जाऊन आपल्या साडीचा पदर फाडून भगवान कृष्णाच्या बोटावर गुंडाळले होते. मग भगवान कृष्णाने वचन दिले की ते या संरक्षण सूत्राचे वचन नक्कीच पूर्ण करतील. त्यानंतर जेव्हा कौरवांनी द्रौपदीला छेडले तेव्हा भगवान कृष्णाने छेद वाढवला आणि द्रौपदीची लाज बाळगली. या कथेत असेही दिसून येते की एक बहीण तिच्या भावाला संरक्षणाचा धागा बांधण्यासाठी पुढे आली होती. पारंपरिक नियम आणि या 2 कथांवरून हे स्पष्ट होते की रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी बहिणींनी त्यांच्या भावाच्या घरी राखी बांधण्यासाठी जावे. हा सण भाऊ बहिणींमधील प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक आहे. धार्मिक श्रद्धांमध्ये असे म्हटले जाते की महिलांनी श्रावण महिन्यात त्यांच्या घरी जावे आणि दृष्टिकोनातून रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने तिच्या भावाच्या घरी आले पाहिजे. पण जर काही कारणास्तव बहिणी भावाच्या घरी येऊ शकत नसतील तर भाऊ त्यांच्या बहिणीच्या घरी जाऊन राखी बांधू शकतात. असे नाही की केवळ बहिणींनीच भावाच्या घरी जावे. जर तुम्हाला माझी कथा आवडली असेल आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.